नमस्कार, आदाब. न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत. बुलढाणा प्रतिनिधी शेख गफ्फार शेख सत्तार यांची रिपोर्ट. बुलढाणा येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे ॲड. व्ही. के. क्षीरसागर सर पाईक होते. आज दिनांक 30 मार्च 2026 रोजी बुलढाणा येथे स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूलभूत तत्वावर आधारित बहिष्कृत हितकारणी सभा, समता सैनिक दल, पीपल्स एज्युकेशन सोसायटी या संस्थांच्या माध्यमातून समाजात आमूलाग्र बदल घडविण्याचे कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. यांच विचारांचा लेखकांनी आंबेडकरी अस्मितेचे तारांगण प्राध्यापक ॲड. व्ही. के. क्षीरसागर गुरुजी या स्मृती ग्रंथात उहापोह केला आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने ॲड. प्राध्यापक व्ही. के. क्षीरसागर सर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे पाईक होते, असे स्पष्ट प्रतिपादन प्राध्यापक डॉक्टर संतोष बनसोड, सिनेट सदस्य संत गाडगेबाबा, अमरावती विद्यापीठ अमरावती यांनी केले. ते आंबेडकरी अस्मितेचे तारांगण प्राध्यापक ॲड. व्ही. के. क्षीरसागर गुरुजी या स्मृतिग्रंथ प्रकाशन व अभिवादन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रथमतः प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महापुरुषांच्या फोटोला माल्यार्पण व दीप प्रज्वलनाने झाली. त्यानंतर ॲड. प्राध्यापक व्ही. के. क्षीरसागर सर यांच्या जीवन कार्यावर आधारित माहितीपट दाखविण्यात आला. प्राध्यापक डॉ. अरुण रौराळे, प्राध्यापक आर. आर. वानखडे, रमेश घेवंदे, निवृत्त अतिरिक्त जिल्हाधिकारी, प्राध्यापक डॉ. के. बी. इंगळे, डी. एस. वानखडे, सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी, कुणाल पैठणकर, सुरेश जाधव, अनुला क्षीरसागर, प्राध्यापक रवींद्र साळवे यांनीही अभिवादनवर मनोगत व्यक्त केले. जिजामाता महाविद्यालय बुलढाणा येथील सभागृहात दिनांक 29 मार्चला ज्येष्ठ विधिज्ञ जयेश काकडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्मृती गौरव ग्रंथाच्या संपादिका अस्मिता क्षीरसागर, संचालन रमेश आराख यांनी तर आभार प्रदर्शन विजयकुमार क्षीरसागर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता विशाखा इंगळे, संघमित्रा क्षीरसागर, अभिनव शिरसाट, अशोक क्षीरसागर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. आणि आपण प्रशासकीय सेवेमध्ये जोपर्यंत आरूढ होत नाही तोपर्यंत परिवर्तन होत नाही. आणि म्हणून पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना असेल, या सर्व गोष्टी बाबासाहेबांनी या चार संस्थेच्या माध्यमातून केल्या. या क्षीरसागर गुरुजींनी सुद्धा, आपण जर बघितलं की 77 लेखचं तर वाचन केलं नाही, परंतु त्यामध्ये काही महत्त्वाच्या लेखांचं मी नक्कीच वाचन केलं. 260 पानाच्या या, कारण वेळेच्या मर्यादेमुळे, कारण हा 1000 पानाचाही ग्रंथ होऊ शकला असता, संपादित ग्रंथ होऊ शकला असता. मी जे बघितलं त्यामधले काही जे घटक बघितले, तर क्षीरसागर सरांचं कार्य खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे जे पाईक आहे, ही गोष्ट या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सामाजिक सांस्कृतिक चळवळ मोठ्या प्रमाणावर, आंबेडकरी सामाजिक सांस्कृतिक चळवळ मोठ्या प्रमाणात फोफावलेली होती. महाराष्ट्रातील आपण जर बघितलं सर्व जिल्ह्यांमध्ये, म्हणजे आपल्या विदर्भाचा उल्लेख विचार जर केला तर त्यामध्ये नागपूर केंद्रस्थानी दिसेल. नागपूर नंतर तुम्ही जर बघितलं चंद्रपूर द्वितीय क्रमांकावर येते, तिसऱ्या क्रमांकावर अमरावती येते, नंतर अकोला येते. या विदर्भामध्ये वराडामधील बुलढाणा हा छोटा जिल्हा, आणि म्हणून बुलढाण्यातील सामाजिक सांस्कृतिक चळवळ ही फार मोठी होती. मी या ठिकाणी म्हणजे बुलढाण्याला कमी लेखत नाही, परंतु संपूर्ण आंबेडकरी चळवळीचा आपण जर अभ्यास जर केला, महाराष्ट्राची आंबेडकरी चळवळ जर अभ्यास केली, त्यामधली जर आपण राजकीय सोडून दिली आणि सामाजिक सांस्कृतिक आंबेडकरी सामाजिक